नमस्कार. मनःपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत 2023मध्ये एक जाहिरात निघाली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने विविध पदाकरता भरती केली जाणार होती आणि या भरती संदर्भात एक वेळापत्रक आलेलं आहे परीक्षेचं आणि त्याबाबत MIDCने त्यांच्या संकेतस्थळावरती ते सूचनापत्र प्रसिद्ध केलेलं आहे. तर या सूचनापत्रामध्ये नक्की काय आहे चला तर पाहूयात. आता याच्यामध्ये पहा की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्याबाबत. तर आता याच्यामध्ये जे त्यांनी 2023ची जी भरती आहे त्या भरती संदर्भात परीक्षेचं नियोजन झालेलं आहे आणि जे काही परीक्षेचं वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये विविध काही पदं होती. त्याच्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी गट क, लघुलेखक निम्न श्रेणी गट क, लघुलेखक गट क. तर यांची जी ऑनलाईन परीक्षा आहे ती 30 मार्च 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता गट क, तर यांची ऑनलाईन परीक्षा 2 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ आणि उप अभियंता स्थापत्य गट अ यांची जी एक्झाम आहे ऑनलाईन ती 3 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. त्यानंतर लेखा अधिकारी गट ब, वरिष्ठ लेखापाल गट क यांची ऑनलाईन एक्झाम दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी आहे. त्यानंतर 5 नंबर सहयोगी रचनाकार गट अ, उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब यांची ऑनलाईन एक्झाम 3 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. तर हे जी काही पदं आहेत तर ह्या पदांची जी एक्झाम आहे ती त्याचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काही सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर या सूचना आपण काळजीपूर्वक त्याचं वाचन करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये पहिली सूचना काय आहे की ज्या उमेदवारांनी एका गटातील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केले आहेत त्या पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यानंतर परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र महामंडळाच्या संकेतस्थळावरती स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे आपले जे काही हॉल तिकीट आहे वरील वेळापत्रकानुसार जी आपली परीक्षा आहे तर त्याचं हॉल तिकीट आपल्याला 7 दिवस अगोदर जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि ते कुठे येणार आहे? महामंडळाच्या संकेतस्थळावर ते एक लिंक टाकली जाईल आणि त्या लिंकद्वारे आपल्याला ते मिळून जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यावेत. आपल्याला स्वतःहून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. ऑनलाईन परीक्षा या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही. त्यानंतर पुढची सूचना आहे की स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या परीक्षा केंद्रावरती वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील. आणि त्यानंतर 4 नंबरची सूचना आहे की सदर पदभरतीकरता परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेशपत्रामध्ये व माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवरती उपस्थित राहावे असे आवाहन परीक्षार्थींना करण्यात येत आहे. त्यानंतर शेवटची एक सूचना आहे. उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त उर्वरित पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्रपणे सूचनापत्र निर्गमित करण्यात येईल. म्हणजे आता उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त इतर काही जर पदं असतील तर त्या पदांच्या परीक्षेबाबत जी काही वेगळी सूचना आहे ती निर्गमित करण्यात येईल संकेतस्थळावरती. तर हे दिनांक 13 मार्च 2024 रोजीचं परिपत्रक होतं आणि हे तुषार मटकर सर हे महाव्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या स्वाक्षरीत प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात ही अपडेट होती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.